नमस्कार. SR टाइम मराठीच्या आजच्या विशेष कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज 21 जून आणि आजचा हा दिवस संपूर्ण विश्वामध्ये विश्व योगा डे म्हणून साजरा केला जातो. आम्ही पण आमच्या चॅनलच्या माध्यमातून हा दिवस इथे साजरा करत आहोत, कारण याचा मुख्य उद्देश हा आहे की लोकांमध्ये योगक्रियाच्या माध्यमातून निरोगी कसं राहावं ही जागरूकता यावी. आणि यावर बातचीत करण्याकरता माझ्यासोबत आहेत इंदोरच्या योग एक्सपर्ट चेतना जोशी. चेतनाजींशी मी प्रसूतीपूर्व योगा आणि प्रसूती पश्चात योगा अर्थातच प्री नॅटल योगा आणि पोस्ट नॅटल योगा याच्यावर बातचीत करणार आहे. कारण प्रत्येक स्त्रीला मातृत्व हे प्रकृतीकडनं मिळालेलं एक खूप सुंदर वरदान आहे. पण जितकं सुखद वरदान आहे तितकंच याच्यामध्ये 9 महिन्याची जी यात्रा आहे त्यामध्ये बरीच आव्हानंसुद्धा असतात. ती स्त्री मानसिक, शारीरिक, भावनिकरित्या कुठेतरी तिच्यासमोर वेगवेगळ्या रूपातली आव्हानं येत असतात. पण या आव्हानांना योगक्रियेच्या माध्यमातून कसं बॅलन्स करायचं ह्याच्यावरती आज आम्हाला विशेष सगळी बातचीत करणार आहे. त्या म्हणजे चेतना जोशी. मी या बातचीतमध्ये सर्वात प्रथम त्यांचं स्वागत करते. चेतनाजी, या बातचीतमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. आणि जसं मी म्हटलं की मागच्या वर्षी याच योगा डेला आपण सर्वसाधारण योग म्हणजे काय, कशा क्रिया, आसनं याच्याबद्दल बोललो होतो. यावर्षी मला तुमच्याकडनं प्रसूतीपूर्व योगा आणि प्रसूती पश्चात योगा, प्री नॅटल पोस्ट नॅटल योगा ह्याच्यावर मला विशेष बातचीत करायला आवडेल. ठीक आहे, काय सांगाल ह्याच्याबद्दल? प्रत्येक स्त्रीच्या लाईफमध्ये प्रेग्नन्सी हे तर सगळ्यात मोठा इव्हेंट असतो. आणि आता तर आपण फक्त 1 बेबी किंवा 2 बेबी करताच असं प्लॅन करतो. तर आणि हा मोठा इव्हेंट असा असतो की आपल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचा हा रिसेट सिस्टम असतो. राईट, मेल आणि फिमेलमध्ये वेगळं काय तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आपल्याला म्हणजे ईश्वराने युट्रस दिलंय, आपल्याकडे ताकद आहे की एक बेबी आपण एक लाईफ ग्रो करू शकतो. तर ते एक प्रेग्नन्सी अटेम्प्ट झाल्यानंतर म्हणजे एक पूर्ण आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला रिसेट होतो. तर म्हणजे हॉर्मोनल चेंजेस होणार, फिजिओलॉजिकल चेंजेस होणार, इमोशनल चेंजेस होणार. आणि ड्युरिंग द कोर्स ऑफ 9 months हे वेगवेगळे चेंजेस ॲज अ मदर हे सगळं एक्सपिरियन्स करून घेणार. आणि स्पेशली फॉर फर्स्ट टाइम मदर हे खूपच म्हणजे कधी कधी असं होतं की खूपच मुश्किल होतं की कसं आम्ही टार्गेट करणार, कसं अवघड होऊन जातं. राईट, तर त्याच्याकरता प्रीनेटल योगा खूपच जास्त लाईफ इझी करून घेतं की 9 months आपण इझिली कसं काही 9 months थ्रू आउट आपण कसं स्वतःचं लक्ष घ्यायचं. जे काही फिजिओलॉजिकल आपल्याला डिस्कम्फर्ट होतात, सर्वात आधी तर आपला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीज चेंज होतो. आता प्रेग्नन्सीमध्ये फ्रंट बॉडीचा वेट वाढून जातो. आता आपले ब्रेस्ट रेडी होत आहेत ब्रेस्ट फिडिंगसाठी, तर आपले चेस्ट मसल्स थोडे शॉर्टन होऊन जातात ना, की आता वाढलेले ब्रेस्ट आणि वाढलेला पोट आपल्याला हँडल करू शकता येईल. तर त्याच्यामुळे आपले शोल्डर्स राऊंड होऊन जातात. आपण बघतो की प्रेग्नंट झालेली मुलगी थोडीशी अशी चालणार आणि वाकून चालणार, फ्रंट बॉडी थोडा राऊंड होणार, शोल्डर्स. आणि दुसरं म्हणजे पोट, आता बेबी वाढणार आहे, वजन वाढणार आहे, तर पुढची बॉडीचा वेट वाढणार आणि मागची बॉडीचा वेट सेम. तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी चेंज होतोय. तर बेसिक म्हणजे सर्वात आधी तर लोअर बॅक पेन सर्वात कॉमन असतो. दुसरा म्हणजे तळपाय दुखायला लागतात, कारण की फक्त फ्रंट बॉडीवरचा वेट पायांवर येतोय. मग हे आपल्या पोटऱ्यांना क्रॅम्पिंग वगैरे चालू होतं. मग दुसरं सायटिका नर्वचा पेन पण सध्या खूप कॉमन आहे, कारण की आपण असं बघतो ना की 1.5 लेगवर आपण जास्त उभा असतो अनकॉन्शियसली असं आपण तर हे नॉर्मल सूक्ष्म व्यायामनीच. आता योगा तर खूप मोठा सब्जेक्ट आहे, पण योगामध्ये जे आपण मायक्रो एक्सरसाइज म्हणतात, सूक्ष्म व्यायाम, त्यांनीच हे म्हणजे जे ज्याकडे आपल्याला झोप येत नाहीये की लोअर बॅक पेन होतात, अशा हे छोटे मोठे सूक्ष्म व्यायामनी हे मेजर फिजिओलॉजिकल आपल्याला एक्स आणि पेन्स हे दुखणं हे थोडंसं कमी होऊन जातं. तर साठी तर हे फिजिओलॉजिकल चेंजेस खूप हेल्प करतात. सेकंड सर्वात इम्पॉर्टंट, रिलॅक्सिन नामचा हॉर्मोन आपण प्रोड्यूस करतो जेव्हा आपण प्रेग्नेंट होतो. आता हा हॉर्मोन इसेन्शियल आहे, जरुरी आहे की बर्थ कॅनल मधून बेबी पास होण्यासाठी आपले लिगामेंट्स वगैरे ओपन होणार, मसल्स ओपन. तर हे रिलॅक्सिन हॉर्मोन आपल्याला आवश्यक आहे. पण या रिलॅक्सिंग हॉर्मोनमुळे पूर्ण 9 months आपल्या बॉडीची स्टेबिलिटी पण कमी होते. मग जर आपण HIIT वर्कआउट केला किंवा जिम प्रॅक्टिस केली किंवा काही हेवी वर्कआउट वगैरे किंवा नॉर्मल दिवसादिवशी जे आपण काम करतो
तो प्रेग्नेंट वुमनला इंजुरीचे चान्सेस जास्त होतात. अच्छा, कुठेतरी काही पण इजा होऊ शकते. हो, तर आता जर आपण योगा करणार, योगामध्ये आपण काय करतो की काही आसन होल्ड करणार, मग ब्रीदिंग प्रॅक्टिसेस करणार, त्याच्यामुळे आपल्या लिगामेंट्सला आणि सूक्ष्म व्यायामनी पण थोडंसं ब्लड सर्क्युलेशन वाढतो. तर त्याच्यामुळे आपल्याला लिगामेंट्समध्ये स्टेबिलिटी येईल, आपल्या जॉईंट्समध्ये स्टेबिलिटी येईल आणि इंजुरीचे चान्सेस कमी होऊन जातात. थर्ड म्हणजे मूड स्विंग्स. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रेग्नेन्सी म्हटलं की मूड स्विंग्स येणार, कारण की कंटिन्युअसली फिजिकल चेंजेस होत असतात. मग सेकंड इमोशनल बर्डन, की आता आपण दुसऱ्या आईला बघतो आणि आपण प्रेग्नेंट असलो तर आपल्याला हे असतं की आपण कसं काय हँडल करणार हे बेबीचं एवढं काम, आणि वर्किंग मदर असली तर अजून जास्त स्ट्रेस की मी कसं करणार. थर्ड लोकांचे खूप सारे कमेंट्स, लोकांची खूप सारी ॲडवाइसेस, आपल्या आईचे एक्सपिरियन्सेस, आणि लोक स्वतः करून खूप सारे एक्सपिरियन्सेस शेअर करतात. आणि कधी कधी ते खूप ओव्हरवेल्मिंग होऊन जातं फॉर अ एक्सपेक्टिंग मदर, की असं माझ्यासोबत पण होणार आहे का असं. तर हे सगळं स्ट्रेस आणि कुठेतरी कन्फ्युजन क्रिएट करत असेल, कारण की काही गोष्टीवर एज्युकेशन खूप मिक्स्ड असतं की ही वेगळं म्हणतीये तिचा एक्सपिरियन्स आणि ही वेगळं, आणि माझ्यासोबत काय होणार मला नाही माहिती. आणि डॉक्टर्सची पण ना काही गोष्टीवर आपण कन्व्हर्सेशन करायला थोडंसं हे होतं. तर एक्सरसाइज, कोणतीही एक्सरसाइज केली की हॅपी हॉर्मोन्स एंडॉर्फिन्स रिलीज होतात, आणि एंडॉर्फिन्स रिलीज झाली की आपल्याला थोडंसं बेटर वाटतं आणि मूड चांगला असता. तर एक होमिओस्टेसिस असतं बॉडीमध्ये की ठीक आहे सगळं बरं चाललंय, म्हणजे इथं चांगलं असलं की बॉडीली, तर त्याच्यामुळे करताही योगा तो मेसेज बॉडीकडे जातो की माइंड रिलॅक्स झाला, ब्रीदिंग रिलॅक्स झाली तर आपली बॉडी आपोआपच रिलॅक्स होऊन जाते. तर ह्याच्याकरिता प्रीनेटल योगा 9 months, थ्रू आउट 9 months, भलेही वेगवेगळ्या फेजमध्ये असेल की हे पेल्विक एक्सरसाइज नाही केली, जरी फक्त प्राणायाम केले, अफर्मेशन्स केले, तरी ते ओव्हरऑल बेनिफिट देणार प्रीनेटल योगा. तर काही अशा स्पेसिफिक आसनं किंवा काही अशा स्पेसिफिक क्रिया ज्याला म्हणू शकतो, ज्या त्या म्हणजे प्रेग्नेंट वुमनला तेवढं सांभाळून केल्या जाव्या, अशा तुम्ही कसं ठरवता. आणि दुसरा प्रश्न माझा हा आहे की प्रत्येक स्त्रीची कंडिशन वेगळी असते 9 महिन्यामध्ये. आपण त्याला फ्रेम मध्ये नाही करू शकत की हिला हे होतंय म्हणून हिला नाही होणार. प्रत्येक स्त्रीची वेगळी कंडिशन आहे. तर ऍज अ काउन्सलर किंवा ऍज अ म्हणजे योगा इन्स्ट्रक्टर तुम्ही ते कसं वेगळं करता की आधी त्या स्त्रीकडनं पूर्ण तिची माहिती घेऊन किंवा ती शारीरिक असो भावनिक असो ती सगळी घेऊन आणि मग तिला तशा क्रिया करायला किंवा आसनं करायला सजेस्ट करता तुम्ही. राईट. तर सर्वात आधी आम्ही ठरवण्याच्या आधी हे बघतो की डॉक्टर्सची परमिशन घेतली की सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कोणताही ट्रायमेस्टर असो आधी डॉक्टरांची परमिशन. तुमच्या गायनेकोलॉजिस्टनी जर टिक केलं असेल की ओके यू कॅन डू, तरच आपण प्रॅक्टिसला स्टार्ट करतो. सेकंड म्हणजे आपण ट्रायमेस्टर वाईज बघतो. जर आता मुलगी आधीपासून म्हणजे प्रेग्नेंट होण्याच्या आधीपासून काही योग अभ्यास किंवा एक्सरसाइज करत असेल आणि ती प्रॅक्टिसमध्ये असेल फिजिकल मुवमेंटच्या, तर आपण फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये जर डॉक्टरांनी हो म्हटलं तर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये आपण चालू करतो. बॉडी हॅबिच्युअल हॅबिच्युअल असेल तर. याचं रिझन काय आहे की फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये बॉडी अडॅप्ट करत असते नवीन लाईफ, आणि त्याच्यामध्ये आपण अजून सरप्राईज नको द्यायला की नवीन एक्सरसाइज करतोय वगैरे. तर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये नो न्यू सरप्राइजेस. जर आधीपासून करत असेल तर, जर नाही करत असेल तर फर्स्ट 3 months वॉक करा, नाहीतर रेस्ट करा, जे तुम्हाला सोयीस्कर असेल तेवढं करा. बॉडीला अडॅप्ट होऊ द्या आणि बेबीला पण अडॉप्ट होऊ द्या की आई बरोबर. करेक्ट. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये जर डॉक्टरांनी हा म्हटले तर आपण स्टार्ट करतो. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये आपला बॉडी फुल्ली ऍडजस्ट केलेला असतं आणि मदर पण खूप एनर्जी मध्ये असते, तेवढी फ्लेक्झिबिलिटी येऊन जाते. आणि आई पण मेंटली फिजिकली एक्सेप्ट करून घेते बेबीला, मेंटली पण आणि फिजिकली, आणि ती थोडी रेडी असते. मग आपण ग्रॅज्युअली 1-2 वीक सूक्ष्म व्यायाम आणि नॉर्मल म्हणजे तिला फ्लेक्झिबिलिटी येईल, आणि मग नंतर आपण थोडीशी पेल्विक एक्सरसाइजेस वगैरे स्टार्ट करून घेतो. राईट. आणि जास्त करून स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज, म्हणजे आपले थाईज स्ट्रेंथन होण्यासाठी, हात स्ट्रेंथन होण्यासाठी, शोल्डर्स वगैरे, ते पर्टिक्युलर. आणि थर्ड ट्रायमेस्टरमध्ये सर्वात इम्पॉर्टंट, थर्ड ट्रायमेस्टरमध्ये आपण पेल्विक ओपनिंग एक्सरसाइज घेतो. म्हणजे आपण जर सेकंड ट्रायमेस्टरमध्ये बटरफ्लाय स्ट्रोक घेत होतो, तर थर्ड ट्रायमेस्टरमध्ये आपण ते बटरफ्लाय पोझिशन होल्ड पण करू शकतो.
अच्छा. सेकंड मध्ये नाही जास्त, कारण की आपल्याला एवढ्या लवकर पेल्विक ओपनिंगची गरज गरज नाही. राईट. मला वाटतं आफ्टर 6 months 7 months म्हणू शकतो की 7 months 7व्या महिन्यानंतर आपण त्याच्याकडे जाऊ शकतो. हो, आपला सेफ झोन असतो की आपण पेल्विक आपण रेडी करू, 9th मंथला रेडी होणार आहे, मग स्क्वॉटिंग प्रॅक्टिसेस करू शकतो वगैरे. तर ते आम्ही तसं डिसाईड करतो. प्लस असं नाहीये की ती पर्सन रेडी आहे की नाही. आता जर काही मुलींना असा पण असा त्रास असतो की कोणाला सिनोव्हिल फ्लुइड कमी होतं गुडघांमध्ये, तर त्यांना आवाज येतो गुडघांमधून किंवा म्हणजे खूप पेन होतात, तर आपण अवॉइड करणार की जे आहे. तर प्रत्येक स्त्रीला बघून तिची काय कंडिशन आहे. आणि दुसरा म्हणजे आता सध्या हे पण आहे की आपला प्लॅसेंटा परव्याचा केस, म्हणजे प्लॅसेंटा जर खाली असेल तर परत डॉक्टर म्हणतात की पेल्विक रेस्ट करायचं. तर पण दुसरे व्यायाम आपण करू शकतो ना, जसे हात, शोल्डर्स, हात म्हणजे लोअर बॅक मुवमेंट्स, म्हणजे सर्क्युलर मुवमेंट, फक्त पेल्विक ओपनिंग म्हणजे आपण कमरेच्या वरचा एक्सरसाइज. इव्हन बेड रेस्ट जरी सांगितलं तर योगा म्हणजे फक्त आसन नाही ना, आपण सूक्ष्म व्यायाम घेऊ शकतो, आपण प्राणायाम करू शकतो, आपण अफर्मेशन मेडिटेशन करू शकतो. तर म्हणजे असं काही नाही की कोणी काहीच करू शकणार नाही असं तर रेअरली होतं. काही ना काही करून बेनिफिट तर तुम्हाला मिळतातच. आणि त्याच्याकरता सगळ्यात मुख्य गरजेची गोष्ट ही आहे की त्या स्त्रीची कंडिशन कशी आहे, तर ते तुम्ही आधी त्यांच्याशी बोलून पूर्ण. आणि कंडिशन दर मंथ चेंज पण होत असते, तर त्यामुळे तुमच्या त्या एक्सरसाइजचा फॉर्मॅट पण तसा चेंज होत असेल कुठेतरी. हे तर शारीरिक झालं. प्रीनेटल योगामध्ये मानसिक स्थिती, शारीरिक तर आपण बोललोच आहे, पण बरेचदा मानसिक स्थिती पण स्त्रियांची वेगवेगळी असते भावनिकरित्या कुठेतरी. आणि नक्कीच तिला परिवाराकडनं आधार हवा असतो. एक मागची पिढी असते तिच्या समोर, एक तिच्या बरोबरीची पिढी असते, पण त्या सगळ्यांबरोबर असून सुद्धा कुठेतरी ती भावनिकरित्या थोडंसं असुरक्षित, म्हणजे असुरक्षित पेक्षा कुठेतरी भीती घाबरलेली असते की कोणाशी बोलू. ह्यामध्ये सुद्धा प्रीनेटल योगाच्या काही एक्सरसाइज सपोर्टिव्ह असतात. एक्सरसाइज तर सपोर्टिव्ह आहे, पण काउन्सिलिंग म्हणजे आता जेव्हा आम्ही टीचर ट्रेनिंग करतो तर आम्हाला असं शिकवलं जातं की तुम्ही काउन्सिलिंग म्हणजे तुम्ही बोला तिच्याशी. आणि तेच प्रॉब्लेम असतं ना, आईशी वगैरे बोलण्यात किंवा डॉक्टरांशी आपण छोटे मोठे इजा आता किती सांगणार. आणि आई पण आता 20 म्हणजे 30 वर्ष झाले, आई विसरून जाते की माझ्यासोबत काय झालं होतं, आणि आपल्या जनरेशन सोबत ती मॅचअप नाही करू शकते. जर बहीण वगैरे असली तर म्हणजे खूप सारी मुलींना सिस्टर इन लॉच्या हेल्पमुळे खूप सारी इन्फॉर्मेशन आधीपासून असते. तर काउन्सिलिंग थ्रू आपण मेंटल हेल्थ वगैरे कडे किंवा मेंटली प्रिपेअर. तेच मी म्हणते की जर आपला 1 तासाचा क्लास असतो, आम्ही 30-35 मिनिट्स थोडं व्यायामकडे लक्ष देतो आणि बाकीचे जे आहे 25 मिनिट आम्ही अफर्मेशन व्हिज्युअलायझेशन वर. कारण की ते जे लास्टमध्ये जे लेबर आणि चाइल्ड बर्थ होणार आहे, फिजिकली तर आपण रेडी आहोत, म्हणूनच ईश्वराने आपल्याला प्रेग्नेंट, राईट, बिलकुल ते आपण प्रेग्नेंट झालोय कारण की आपण फिजिकली रेडी आहे. पण मेंटली जर त्या लास्टच्या 1 तासामध्ये मेंटली जर आपल्याला कुठेही वाटलं की माझी बॉडी नाही करू शकते, तर आपली बॉडी गिव्हअप करणार, माइंड गिव्हअप करणार, मग बॉडी. तर जेवढं इम्पॉर्टंट आहे की आपण बॉडीला रेडी करू, तेवढंच इम्पॉर्टंट आहे की आपण माइंडला पण रेडी करू. तर क्लासमध्ये माझं म्हणजे आमचा जो सिक्वेन्स असतो तो असं असतो की फर्स्ट 2 days आम्ही फक्त त्यांना इन्फॉर्मेशन देतो. इन्फॉर्मेशन याच्यामुळे की माझ्यासोबत असं झालं आणि मी बघितलंही की एक फिअर कशाच आहे, फिअर ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे इन्फॉर्मेशनच नाहीये की माझ्यासोबत काय होणार आहे, म्हणजे प्रेग्नेंट झालोय एव्हरीथिंग, पण आता ना लोकांना प्रोसेस माहित नसते की कसं होणार आहे वगैरे. म्हणजे आता कालच माझ्याकडे फर्स्ट टाइम आली आहे मुलगी आणि ती 30 yearsची आहे, पण तिला माहित नाही की पेरिनियम कट होणार जर नॅचरल डिलिव्हरी झाली. आणि हे पण लोकांना माहित नसतं की का आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी पाहिजे, हे सर्वात मोठा प्रश्न आहे. आता लोक येतात की मला योगा क्लास जॉईन करायची आहे पण मला नॉर्मल डिलिव्हरी पाहिजे. पण जर आपण विचारतो की नॉर्मल डिलिव्हरी का पाहिजे, तर ते म्हणतात की आई म्हणते की नॉर्मल झाली की सर्वसाधारण अशी एक हे आहे की नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे, रिकव्हरी चांगली होईल किंवा कमरदुखी कमी होणार वगैरे, इतर काळजी जास्त चांगली घेतली जाईल. पण हे रिअल रिझन आहेच नाही. तर सर्वात आधी आम्ही त्यांना तेच एज्युकेट करतो की तुमचा माइंड क्लिअर ठेवा की प्रीनेटल योगा केला किंवा कोणताही एक्सरसाइज केला, पण लास्ट 1 hour ऑफ
लेबरमध्ये तुम्हाला कळणार की तुमचं सी सेक्शन आहे की नॉर्मल बर्थ आहे. कारण की बेबीचं सिच्युएशन, आईचं सिच्युएशन कधीही चेंज होऊ शकतो. पण आपल्याला रेडी होण्यासाठी आपण नॉर्मल बर्थ का करायचा, की आईच्या पॉइंट ऑफ व्ह्यू तर ठीक आहे. आता सी सेक्शन मध्ये पण खूप सारे ऍडव्हान्सेस आले. म्हणजे आधी ते टाके गळायचे नाही, काटावे लागले, आता तर गळून जातात. आणि पोझिशन पण टाक्यांची वेगळी. सी सेक्शन मध्ये तर पोटावर टाके, जे हील होणं इझी आहे. आणि नॉर्मल डिलिव्हरी मध्ये टाक्यांची जागा खूप नाजूक आहे. आता पेरिनियमवर कट करणार तर मेजॉरिटी टाइम पेरिनियमवर कट करतात, तर ते हील होण्यासाठी अजून जास्त वेळ लागेल ना. तर आईच्या दृष्टीने तर कधी कधी असं वाटतं की नॉर्मल सी सेक्शन तर इझी होईल, पण इम्युनिटी वाईज बाळाच्या दृष्टीने नॉर्मल डिलिव्हरी सर्वात बेस्ट आहे. कारण की तो एक प्रोसेस मधून बाळ जाणार, की आधी एम्नियोटिक फ्लुइड रिलीज होईल आणि मग तो मॅटर्नल ब्लड, आईच्या ब्लड मधून पास होणार, तर त्याची कॉन्टॅक्ट होईल मॅटर्नल बॅक्टेरिया आणि इम्युनिटी वाढेल, तो फाईट करणार त्याच्याशी. आणि ब्रीदिंग करता करता तो बाहेर येणार. आणि सी सेक्शन मध्ये एकदम त्या फ्लुइड मधून त्यांना एअरशी कॉन्टॅक्ट होणार, तर थोडासा ब्रीदिंग इश्यू वगैरे येऊ शकतो. तर इम्युनिटी लेवलवर नॉर्मल डिलिव्हरी बेटर असते, कारण ते एक नैसर्गिक रूपात होण्याची प्रक्रिया आहे पूर्ण. आणि सी सेक्शन हे ऑब्व्हियसली ते बेनिफिशियल पण आहे, की कधी आपल्याला काही गडबड झालं तर सी सेक्शन करणं पण हे गरजेचं होतं. पण हे प्रोसेस म्हणजे एकदा जर माइंड मध्ये क्लिअर असतं, कारण की खूप मुली सरप्राईज होतात की मला असं वाटलं होतं की नॉर्मल डिलिव्हरी चांगली होईल, पण हे तर खूप जास्त दुखतंय, म्हणजे एवढं पेन पण घ्यायचे, लेबर पेन, आणि त्याच्यानंतर ते रिकव्हरी, स्टिचेसची रिकव्हरी, मग आपल्याला जे फिजिओलॉजिकल हे झाले मसल स्प्रेन, कारण की आपण लेबर एवढा गेलाय, आपण इतके थकून गेलोय, ते रिकव्हरी. तर अवघड तर आहेच नॉर्मल डिलिव्हरी, पण जेव्हा आईला कळते की आपण आपल्या बाळासाठी करतोय, तर त्यांच्या थोडी थिंकिंग असं होते की आय विल डू इट. कारण की एकदा आपण प्रेग्नेंट होतो तर आपण बाळासाठी काही अगदी बरोबर आहे. कारण तिथे ती मातृत्वाची भावना कुठेतरी निर्माण होते, की ते जेव्हा बाळाला पाहिलं जातं त्यानंतर तो सगळा लेबर पेन आणि तो सगळा एकीकडे म्हणजे होऊन जातो, की विसरूनच जातो. आणि ते खूप कमी टाइम असतो ना, कुठेतरी सायकोलॉजिकल. आणि आईला जेव्हा माहिती की बाळासाठी मी करते, तर एकदा खूप माहित नाही कुठून तरी पुश मिळतो, की ताकद येते की नाही मी करून घेऊ. तर सर्वात आधी आम्ही हे एज्युकेशन देतो, ह्याच्यामुळे एक त्यांना क्लॅरिटी मिळते की आपण हे का करतोय. आणि सेकंड मन आपण त्यांना एज्युकेट करतो. खूप वेळा लोकांना असं भीती असते की आता होणार काय आहे हे माहित नसतं ना. आता लेबर, तुमचा लेबर माझा लेबर वेगळा असणार कोणालाही, आणि लोक शेअर करतात आपली लेबरची स्टोरी. मग आपण जनरल आयडिया त्यांना सेट करतो की पहिले कमी पेन्स येणार, कॉन्ट्रॅक्शन, मग नंतर लेटर स्टेजला जास्त येणार, मग तुम्ही कसे बिहेव करायचं ड्युरिंग लेबर. आणि हे जेव्हा त्यांना परत म्हणजे थर्ड ट्रायमिस्टर मध्ये मला असं होतं की मी हर दुसऱ्या दिवशी त्यांना सांगते की असं होणार आहे, इट्स ओके. आणि तुम्हाला स्टँडिंग पोझिशन मध्ये, म्हणजे ग्रॅव्हिटी, म्हणजे आता जर एज्युकेशन नसलं, जसं मला माहित नव्हतं की मला लेबर पेन्स उभा राहून किंवा असं बसून घ्यायला हवे होते, आणि मी झोपून घेतले होते. हो, तर आता ते ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट झालं. आता बेबीला ग्रॅव्हिटीच्या सपोर्ट मध्ये यायचंय खाली, तर जर मी स्टँडिंग पोझिशन मध्ये असेल तर थोडा इझी प्रोसेस होईल. तर हे थोडं एज्युकेशनमुळे त्यांना परत रिपिटेटिव्हली सांगून त्यांना प्रिपेअर केलं जातं. थर्ड, त्यांना ती भीती कुठून आम्ही ट्राय करतो की अफर्मेशन्स देऊ, की माय बॉडी इज रेडी, माय माइंड अँड बॉडी इज गेटिंग रेडी टू डिलिव्हर नॅचरली, की आणि मी खूप ग्रेटफुल आहे की माझ्याकडे बेबी आहे. हे सगळे अफर्मेशन. आणि एक अल्टरनेट डेज मी व्हिज्युअलायझेशन ठेवते. व्हिज्युअलायझेशन म्हणजे की 10 मिनिटं आपण फक्त द डे ऑफ लेबर व्हिज्युअलाइज करणार, की मी असे झोपलेले असणार आणि असा बेबी येणार आहे आणि मी असं ब्रीद इन ब्रीद आउट करणार आहे. तर तो डे आपण आजच व्हिज्युअलाइज करू, म्हणजे इमॅजिनेशन राईट. कारण की ते वर्क करतं ना, आपण रिपिटेटिव्हली ते परत व्हिज्युअलाइज करतो की नॉर्मल होणार. आणि हे व्हिज्युअलायझेशन जेव्हा मी प्रेग्नेंट होते तर आमची प्रीनेटल मॅडम जे होती ती करून घ्यायची, आणि ते लास्ट मोमेंट पे मध्ये असं होतं की आता नाही होते माझ्या, तर ती जे व्हिज्युअलायझेशन होते ते मला खूप हेल्पफुल होते की मी एवढे दिवस ते व्हिज्युअलाइज केले, तर ते व्हायला पाहिजे, कुठेतरी प्रिपेअर झालं. आणि कुठं ना कुठं आपली बॉडी पण ऐकत असते ना की आय कॅन डू इट. आणि ही मॅडम म्हणते म्हणजे होणार, कुठेतरी तो आत्मविश्वास पण निर्मित होतो. तर हे दोन्ही हाफ
म्हणजे फिजिकली रेडी आणि मेंटली रेडी. बरोबर. दोन्ही तुम्ही स्वतः जेव्हा प्रीनॅटल योगाकडे वळला, म्हणजे हा तुमची जी एक मी म्हणेन की स्पेशालिटी तुम्ही डेव्हलप केली स्वतःची योगाच्या माध्यमातून, प्रीनॅटल योगा, तर व्यक्तिगत अनुभव होते म्हणून ह्याच्याकडे वळला की म्हणजे कसं काय तुम्ही? व्यक्तिगत तर होते, कारण की योगाची आवड मला आधीपासून होती, पण मला एवढं म्हणजे प्रेग्नन्सी म्हणजे माझी प्रेग्नेंट होण्याची म्हणजे प्रोसेसच खूप डिफिकल्ट होती की नॉर्मली प्रेग्नेंट होत नव्हते. आणि मग IUI वगैरे आपण कन्सीव्ह करण्यासाठी केलं. आणि त्याच्यानंतर मी 3rd ट्रायमिस्टरमध्येच जॉईन केला प्रीनेटल योगा. फर्स्ट 2 ट्रायमिस्टरमध्ये नाही केला, मी फक्त वॉक करायचे. आणि फर्स्ट 2 ट्रायमिस्टरमध्ये मग मी खूप स्ट्रेस्ड होते, कारण की मी बघायचे ना की दुसरी मुली हे करतायत ते करतायत, आणि सगळ्यांना अपेक्षा पण आहे की नॉर्मल होऊन जाईल. आणि मेन तर असं पण असायचं की लोक टोकायची पण की हिच्या घरी बाई वगैरे आहे, तर ही तर खाली बसून काही करत नाही, तर हिला नाही होणार नॉर्मल डिलिव्हरी वगैरे. ते सगळे जे सोशल, आता हे कोणी मोठं म्हणायचं नाही, हे आता घरची कामची बाई. पण जेव्हा मी योगा क्लास जॉईन झाले तेव्हा मला रिअलाइज झालं की ओके, जेव्हा आपण काही आपल्या बॉडी, म्हणजे ते ऍक्च्युली मला असं होतं की मी माझ्या बॉडीसाठी काही करत नव्हते, आणि जेव्हा मी करायला लागले तर मला असं होतं की मी काहीतरी एफर्ट्स घेते तर त्याचा फ्रुटफुल बेनिफिट तर मला मिळणार, परिणाम चांगला निघणार. हो. आणि ते योगा प्रॅक्टिसमुळे, आणि आमची मॅडम हवन पण घ्यायची, अग्निहोत्र हवन, योगा क्लासमध्ये गर्भसंस्कार. राईट. हो, तर ते आता मी ऑनलाईन क्लास घेते तर ते खूप प्रॅक्टिकल होऊ शकत नाही, पण मी तिथे जायचे, तो एक ऑरा बनून जायचो की मला असं वाटायचं की माझ्या एजची मुली म्हणजे जॉब वगैरे करायची आणि हे सगळं. पण तिथं जाऊन मला रिअलाइज झालं की मी पण खूप मोठं काम करत आहे, कारण की प्रेग्नेंट तर मोस्टली सगळेच होतात प्रेग्नेंट, तर आपल्याला असं काही वाटत नाही की. पण जेव्हा मी प्रीनेटल, तर जेवढी इम्पॉर्टन्स मॅडम आम्हाला द्यायचे की तुम्ही खूप मोठं काम करतायत, तुम्ही एक लाईफला बॉर्न करतायत वगैरे, तर तेव्हा मला कळतं की हो, आम्ही खूपच इम्पॉर्टंट काम करतोय. आणि ती प्रेग्नेंट वुमनला ऍक्च्युली तिला काय पाहिजे असतं की तू माझं ऐकून घे, सपोर्ट कर, तू मला समजून घे. तर ते एक पॅम्परिंग म्हणू शकतो की हवंय, ते भावनिकरित्या आधार हवाय की मला काय होतोय त्रास ते ऐकून घ्या, समजून घ्या, आणि मला तुम्ही सांगा की मी काय करू शकते. आणि माझंही तेवढं आज महत्व आहे की एक नवीन म्हणजे पृथ्वीवर एक नवीन जीव आणणार आहे, तर माझंही कुठेतरी एक महत्व आहे. हे सगळ्या भावनिक गोष्टी आहेत. मी खूप यंग एज म्हणजे मी 25 ची होते तेव्हा मी प्रेग्नेंट झाले, डिलिव्हरी झाली, आणि माझे फ्रेंड्स नाही होते तेव्हा, तर म्हणून मला तो एक्सपिरियन्स असा असतो. पण आता ते माझं हे आहे की डायरेक्शन असं आहे की मुलींना लाईक एज्युकेशन असला तर ते फिअर कमी होणार, आणि नॉर्मल डिलिव्हरीनी खूपच जास्त फरक पडतो बेबीच्या इम्युनिटीमध्ये. प्लस आपली रिकव्हरी नाही झाली सेम लेवलवर तरी एक सॅटिस्फॅक्शन पण असतो की आपण ते पूर्ण सिस्टम मधून गेलोय, रिसेट झालंय. आणि मला तिसरा सर्वात इम्पॉर्टंट असा झाला की नॉर्मल डिलिव्हरीमुळे मला असा स्वतःवर विश्वास आला की जर मी माइंड मध्ये काही ठाणून घेतलंय तर माझी बॉडी ऐकून घे. म्हणजे ते लास्ट मोमेंट मध्ये की एवढा मोठा काम, कारण की जे लेबर कॉन्ट्रॅक्शन लास्ट मध्ये येतात ते तर एकदम सरप्राइझिंग होते ना, की एवढं पेन कसं काय होऊ शकतं कोणत्या ह्युमनला. तर ते आपण शरीर तर तयार होतच, पण मनाने त्याला आधार जास्त मिळतो जर आपण मनाने स्ट्रॉंग असू. आणि तिथे कुठेतरी हा प्रीनेटल योगा खूप हेल्पिंग, कुठेतरी मदतगार असतोच. जेव्हा तुम्ही म्हणाला की तुम्ही स्वतःचा अनुभव सांगत होता 25व्या वर्षामध्ये प्रेग्नन्सी, पण अलीकडच्या काळात आपण पाहतोय की पुष्कळ मुली करिअरमुळे किंवा लग्न उशिरा होतात, ते बरेच सोशल रिझन्स आहे त्याच्या मागे. तर 29-30 नंतर प्रेग्नेन्सी, तर तसंच थोडंसं मग ते वयाच्या हिशोबाने अवघड होतं. आणि त्याच्यामध्ये मग तुमच्या शरीराला इतरही काही वाईटनेस तुमचे की थायरॉइड आहे की शुगर आहे, हे सगळे ज्या गोष्टी आहेत, जेही घटक पण कुठेतरी इफेक्ट करतात.
त्या वयामधल्या मुलींकरता प्रीनेटल योगा किती बेनिफिट असतो, म्हणजे किती फायदेशीर खूप आहे? जास्त चान्सेस असतात की आपल्याला हे काहीही आजार नाही होऊन आपण सुखकारी डिलिव्हरी करू शकतो. एवढं इम्पॉर्टंट असतो की कारण की जर योगा केला या किंवा कोणत्याही एक्सरसाइज केली तरी आपला म्हणजे ब्लड सर्क्युलेशन वगैरे इम्प्रूव्ह होतं. प्लस एक आपण हेल्दी लाईफकडे वळलो की आपण न्यूट्रिशनकडे पण ध्यान देतो. आता जर माझ्या क्लासमध्ये कोणी आलं असेल तर आम्ही त्यांना विचारतो की काय खाल्लं, बाहेरचं जास्त नाही खायचं, म्हणजे आपण कंटिन्युअसली त्यांना अंडर ऑब्झर्वन्स असतात तर तेही कुठं ना कुठं लक्ष देऊन असतात आणि एकाकडे वळलं की दुसरीकडे पण आपण हेल्दी वेला जाऊ लागतो. आणि आता हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे प्रीनेटल योगा कारण की बरोबर आहे की एज आता म्हणजे आता 30 नंतरच जे एका काळी आपण 20-22 आणि मुलींना फक्त प्रेग्नेंट राहूनच नाही असं असतं, त्यांना वर्किंग पण आहे. बरोबर, त्यांना 8-9 तास वर्किंग पण राहायचंय आणि त्यांना प्रेग्नेन्सी मध्ये पण. कारण की ऑब्व्हियस एवढा अभ्यास करून करिअरमध्ये एवढ्या पुढे येऊन 9 मंथ्स प्लस मागचे 3 मंथ ब्रेक घेऊन, वर्षभर ब्रेक घेऊन ते खूप मागे होईल त्यांच्या करिअरमध्ये आणि ते शक्य पण नाहीये. तर प्रीनेटल योगा आत्ताच्या टाइमवर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की आता मेजॉरिटी वुमेन सिटिंग जॉब वगैरे करतात. आता त्यांना थोडी फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप कमी होऊन जाते. म्हणजे आपण घरी वगैरे तर आता आपण मेड्स वगैरे लावू शकतो वगैरे, पण तेवढा 1 तास जर आपण योगा केला तर ते जे पण आपण फिजिकली डिस्कम्फर्ट होतो आपल्याला दिवसभर बसून, जे आपण मुवमेंट नाही केले ते 1 तासात आपण थोडे मुवमेंट्स करू शकतो. हो, ब्रीदिंग प्रॅक्टिसेस करू शकतो आणि या एज मध्ये येऊन पण आपण तेवढा बेनिफिट घेऊ शकतो. तर तेच आहे की जर आपण फिजिकली आधीपासून लक्ष दिलं तर अजून बेटर, पण 9 महिने जरी आपण फिजिकली स्वतःकडे लक्ष दिलं, न्यूट्रिशनकडे लक्ष दिलं तर खूपच ब्युटिफुली इझिली आपण नॉर्मल डिलिव्हरी करू शकतो. असं काही हे नाही, पण ते आहे की एज मॅटर करतं, बिलकुल मॅटर करतं. कारण की माझा म्हणजे माझाच एक्सपिरियन्स होता की माझी एक सिस्टर इन लॉ आहे, ती 24-25 इयर्सची आहे. काहीही केलं नाही तिने योगा वगैरे, ती वॉक करायची आणि तिचा ते बघून ती पण लीन होती आणि हेल्दी होती. तेच इम्पॉर्टंट, आणि ती फ्री होती, म्हणजे हॅपी. तेवढं एक असं खूप वर्किंग पण नव्हती आणि तिची डिलिव्हरी एव्हरी नॉर्मल, एकही स्टिच आला नाही, जे प्रॉपर आपण नॉर्मल डिलिव्हरी म्हणतो. जी माझ्या आईची जेव्हाची म्हणजे बिफोर 30 इयर्स झाली होती तशी डिलिव्हरी झाली. आता कम्पेअर केलं तर 30 इयर्सची वुमेन असेल, माझ्या 30 इयर्सची वुमेन, आणि ती योगा वगैरे करत असेल पण थोडी फिजिओलॉजिकल चेंजेस आल्यामुळे तिला ते थोडंसं डिफिकल्ट जाणारच. प्लस तुम्ही वर्किंग पण आहात, म्हणजे तुम्हाला स्ट्रेस आहे, प्लस तुमची एज वाढली, तुमचे मसल्स पण चेंज झाले, तुमचे फिजिओलॉजिकल चेंजेस पण खूप सारे होऊन जातात. तर मॅटर तर करतं, एज तर खूप मोठा फॅक्टर आहे. तिथे प्रीनेटल योगा कुठेतरी बेनिफिशियल आहे. जेव्हा आपण आजच्या काळातल्या गोष्टी करतोय प्रीनेटल योगाबद्दल, पोस्टनेटल योगा सुद्धा, कारण प्रसूतीपूर्व योग क्रिया आणि प्रसूती पश्चात पण तेवढीच गरज आहे. याच्या व्यतिरिक्त आपण पुढे न्यूट्रिशनवर पण बोलणारच आहोत. पण आजच्या काही वर्षापूर्वी म्हणजे मला असं वाटतं की प्रसूतीपूर्व योगा अजूनही तेवढी अवेअरनेस नाहीये, पण कुठेतरी थोडीफार आहे आता. पण पूर्वी म्हणजे आपल्या मागची जनरेशन जर मी म्हटली की आई किंवा सासू आजी, त्या काळामध्ये आज तर एक इश्यू किंवा 2 इश्यूज आपण तिथेच हे करतो, त्या काळामध्ये 4-5 मुलं होणार आणि त्या सगळ्या घरातली पण कामं करत होत्या, बाहेरची पण करत होत्या. त्यांना या गोष्टींची कधी गरज नाही लागली नाही, कारण की ते त्याच्या मागचं कारण मला तरी असं वाटतं की त्यांची म्हणजे एकतर न्यूट्रिशन त्यांचं, कारण की आता खूप सारी गोष्ट अडल्टरेटेड वगैरे असतात, तर त्यांचा एक फिजिकल ब्लॉक म्हणजे ते मसल्स बिल्ड झालेले असतात ते, प्लस त्यांनी म्हणजे घरचे कामं पण आपण आता आमची जनरेशन जर बघितली तर आपल्याला थोडीशी सोयी जरी झाली तर आपण सर्वात आधी मेड लावणार की बाबा झाडू पोछ्यासाठी तरी मेड असेल, तर आपण हा कम्फर्ट बघतो आणि आपल्याला जिथे आवड आहे आपण तिथं आपला टाइम इन्व्हेस्ट करतो. पण आधी जसे आपली आई वगैरे होती त्यांच्यासाठी हे बेसिक काम होतं, कारण की आधीपासून ते करत होते आणि ते ड्युरिंग द, आणि त्याच्यामुळे आता सर्वात चांगलं काय असतं की खाली बसून काम केलं तर पेल्विक स्ट्रॉंग होतो. आणि आमची जनरेशन तर नाहीच करत, मी स्वतःही नाही केलं कधी हे, तर ते स्क्वॉटिंग वगैरे प्रॅक्टिस करून वगैरे ते आम्ही
प्रीनेटल असं नाहीये की तेव्हा वर्किंग नव्हती वुमेन वगैरे, पण त्यांची फिजिओलॉजी वगैरे, नेचर कंडिशन्स आणि त्यांची अपब्रिंगिंग, त्यांचे न्यूट्रिशन्स, खूप सारी गोष्टी मॅटर करतात. प्लस वर्किंग म्हणजे आताची वुमेन अम्बिशियस आहे, ती जास्त वेळ तिथं तिथं द्यायचं, तिथं तिला आवड आहे. म्हणजे बदलत्या काळाप्रमाणे शारीरिक सगळ्या कंडिशन्स पण बदलल्या, आणि आधी सारखी तर आम्ही कधीही फिजिकल एफर्ट्स नाही करू शकणार. काळाप्रमाणे फिजिकल कंडिशन्स बदलल्या आहे, सराउंडिंग्स बदलले आहे, एन्व्हायरमेंटल कंडिशन्स बदलल्या आहे. तर त्यामुळे कुठेतरी आता ही प्रीनेटल योगाची गरज जास्त भासायला लागली आणि याच्याकरता लोकांना म्हणजे स्त्रियांना अवेअर होण्याची खूप गरज आहे. यानंतर आपण पोस्ट नॅटल योगाबद्दल जर बोललो की प्रसूतीनंतर कशी काळजी घ्यावी, आपण तर त्याच्यापूर्वी काळजी घेण्याबद्दल बोललोच आपण, पूर्ण 9 महिन्याबद्दल तुम्ही सांगितलं. पुढचे 3 महिने आपण म्हणू शकतो त्याला आपण आम्ही म्हणजे जेव्हा आम्हाला मॅडम शिकवायची ती म्हणायची ती 4th ट्रायमेस्टर आहे आपला, आणि तो रिकव्हरीसाठी एवढा इम्पॉर्टंट आणि इतका नाजूक टाइम आहे आईसाठी तो, कारण की जे आपले प्रोजेस्ट्रॉन, एस्ट्रोजन जे हॉर्मोन्स एकदम वाढलेले असायचे प्रेग्नन्सीमध्ये, ज्याच्यामुळे आपल्याला एकदम हॅपी, आपले बाल पण, आपले केस पण मस्त वाढतायत, चेहऱ्यावर ग्लो आहे, तो सगळा डाऊन जातो कारण की आपले हॉर्मोन्स ड्रॉप होतात. बरोबर. प्लस सेकंड म्हणजे सर्वात मोठा म्हणजे आपल्याकडे एवढी मोठी लाईफची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ती नवीन बाळ झोपत नाहीये, कधी कधी आजारी होतंय, प्लस ते ब्रेस्ट फिडिंगचा प्रोसेस वगैरे, तर हे सगळं आईला, आणि प्लस स्वतःची रिकव्हरी, जर नॉर्मल डिलिव्हरी असेल तर स्टिचेस, आणि सी सेक्शन असेल तरी स्टिचेस, तरी लोअर बॅक पेन आहे, आणि ते बेबी बरोबर बॉन्डिंग करणं. हो, आणि असं नाहीये की बघितलं बेबीला आणि लगेच प्रेम आला, कारण की ते खूप ओव्हरवेल्मिंग होतं की आतापर्यंत आपण फक्त स्वतःसाठी जगत होतो, आणि स्पेशली आजची मुलगी जी थोडी सेल्फ सेंटर्ड असते आणि अचानक तिच्यावर एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आणि एवढे सारे ओपिनियन्स पण की तू ब्रेस्ट फीड कर, नाही तू फॉर्म्युला फीड कर, अरे तुझा बेबी खूप लीन आहे, अरे तुझा बेबी हेवी आहे, अरे तुझी नॉर्मल डिलिव्हरी झाली, अरे तुझं सी सेक्शन, त्याच्यावरती आई खूप हे होऊन जाते. बरोबर. पण मला असं वाटतं इथे आजूबाजूच्या वातावरणाची, सपोर्टची खूप गरज आहे की तिला प्रत्येक वेळेस ते उपदेश देण्यापेक्षा तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ती परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. कारण की जे भेटायला येतात त्यांना हे माहित नसतं की त्यांचा एक सेंटेन्स तिचे 2-3 महिने खराब करू शकतो, कारण की तर ती इमोशनली खूप लो असते, कारण की त्यांची फिजिओलॉजी म्हणजे हॉर्मोन्सच ड्रॉप झाले, तर तिला असं हॅपीनेस असं वाटत नाहीये, कारण की हॉर्मोन्स ड्रॉप झाले, प्लस एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी, प्लस स्लीप, म्हणजे तुमची झोपच होत नाहीये कम्प्लीट, म्हणजे 6-7 तास आम्ही आधी झोपायचो आणि ते मिळतच नाहीये एक सलग, प्लस बॉडी एवढी थकलेली आहे, आणि त्याच्यामध्ये म्हणजे एवढे, आणि प्लस बाळालाही काही काही चालू असतं, बाळाला सर्दी होतीये, हे होतंय, आणि त्याच्यामध्ये चिडचिड, तर हे अगेन मग ते पोस्टनेटल योगा काय इम्पॉर्टंट आहे की थोडी मुवमेंट झाली बॉडीला, तर अगेन ते हॅपी हॉर्मोन्स रिलीज होणार आणि कोणीतरी बोलायला असणार. मी मागच्या एपिसोडमध्ये पण सांगितलं होतं की प्रेग्नन्सीमध्ये आपल्याशी बोलायला ती गायनेकोलॉजिस्ट असते, पण पोस्टनेटल मध्ये आपल्याकडे बोलायला कोणी नसतं, आपण फक्त जातो पिडियाट्रिशियनकडे, आपण गायनिकला एकदा स्टिचेस दाखवले त्याच्यानंतर जातही नाही, कारण की आपल्याला काही आपला टेन्शनच नसतं, आपल्याला असं असतं की बाळ, आपला सगळं फोकस त्या बाळावर, आणि दुसऱ्यांचाही फोकस बाळ असतो, आपल्याला कोणीतरी हवं असतं की थोडं सपोर्ट, एक भावनिक आधार हवा असतो, आणि तो मेजॉरिटी नाही मिळतो, आणि कारण की ते आहे आपली सोसायटी म्हणजे स्ट्रक्चर जे काही वातावरण आजूबाजूच्या वातावरणात, कारण की आणि बाळाला काही झालं तर आईवर, की बाळ अगर लीन असेल तर आईने खायला दिलं नाही का, पण बाळही नाही खात असेल ना, म्हणजे ते बर्डन आईवर येतं, आणि आपल्याकडे तर आहेच ना की आईचंच म्हणजे सगळं ब्लेम, म्हणजे आईची जिम्मेदारी म्हणू शकतो आपण त्याला, ब्लेम पेक्षा की ते आपण सगळे असं की ही आईचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर त्याच्यामध्ये पोस्ट नेटल योगा तिला मानसिकरित्या पुष्कळ आधार करू शकतो, शारीरिकरित्या पण, हो, कारण की फिजिकली पण तिला मुवमेंट वगैरे सांगितले, आणि ती शेअर पण करणार ना की मला असं होतंय, हे असं म्हणते, तर आपण आपले एक्सपिरियन्स, आणि हे आम्ही 3rd ट्रायमेस्टर मध्ये घेतो. एक काउन्सिलिंग अशी असते की म्हणजे आम्ही मधून 15 मिनिट्सचे असे असतात की आम्ही त्यांना लास्ट ट्रायमेस्टर मध्ये हे ट्रेन करतो की ब्रेस्ट मसाज कशी करायची, की ब्रेस्ट मसाज निपल्स कसे ओपन करायचे, कारण की मग नंतर तुम्हाला त्रास होणार नाही ब्रेस्ट फिडिंग स्टार्ट करायला. सेकंड आम्ही त्यांना हे रेडी करतो की
पोस्टपार्टम मध्ये तुम्हाला काही विटॅमिन्स वगैरे जे तुम्हाला प्रीनेटल मध्ये घेते ते बंद नाही करायचे आहे, ते कंटिन्युटी मध्ये घ्यायचे. तुम्ही वॉक करा. त्याच्यानंतरची आम्ही त्यांना थोडी काउन्सिलिंग देतो की पुढचा वेळ थोडा अवघड जाणार आहे, पण त्याच्याकरता आपण आधीपासूनच रेडी राहिलं तर होऊन जाईल. म्हणजे एक अफर्मेशन तर कंपल्सरी रोजची असते की माय पोस्टपार्टम रिकव्हरी इज गोइंग टू बी व्हेरी इझी अँड शॉर्ट. ही सर्वात इम्पॉर्टंट मला असं वाटतं, कारण की 9 महिने निघून जातात, कारण की आपण वेट करत असतो बेबीचा. पण आता काय, बेबी आलाय आणि आपल्याला काहीच माहित नाही की ते असा जॉब आहे की मॅन्युअल बरोबर घेत नाही, आणि ते सगळ्यांचं पर्सनल आहे. हा बेबी फर्स्ट बेबी आणि सेकंड बेबी पण वेगळा असतो, बरोबर. तर ते मॅन्युअल आहे नाही की काय करायचंय. म्हणजे पुष्कळदा आपण असं ऐकतो की फर्स्ट बेबी नॉर्मल झाली आणि सेकंड बेबीला सिझेरियन करावं लागलं, कारण की बेबी वेगळी, तुमची फिजिओलॉजी चेंज झाली, तुमचं मेंटल बॅलन्स. आणि तिसरं म्हणजे ब्रेस्ट फिडिंग मध्ये आम्ही खूप एज्युकेट करतो आधी, कारण की आता फॉर्म्युला फिडिंग वगैरेचं पण आहे आणि मोस्टली वुमेन वर्किंग असतात तर त्यांनाही थोडं सोयीस्कर. पण आम्ही ब्रेस्ट फिडिंगला म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टन्स हे त्यांना 3rd ट्रायमिस्टरमध्येच देत असतो की नाही, ब्रेस्ट फिडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण ऑब्व्हियसली ते इम्युनिटी तर चेंज होणारच, सी सेक्शनची इम्युनिटी आणि वजायनल डिलिव्हरीची वेगळी असणार. पण जर ब्रेस्ट फीड केलं तर ती सी सेक्शन वालीची पण इम्युनिटी ग्रेट असणार. कोलेस्ट्रॉल वगैरे जे आधीचं दूध असतं, आणि 6 months एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग करायलाच हवी असं आम्ही त्यांना म्हणजे लास्ट 3 months कंटिन्युअसली बेबीला इम्युनिटी बेबीसाठी पण चांगली, प्लस आई पण तेवढे 300-400 कॅलरीज लूज करते, प्लस ब्रेस्ट कॅन्सरचे चान्सेस कमी होतात, प्लस ते म्हणजे ते ऑर्गन आहे आणि त्यालाही रिसेट होण्याची गरज आहे. म्हणजे जसं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, तर म्हणजे मेजॉरिटी तर करू शकता. कधी नाही दूध वगैरे आलं तर ठीक आहे, मग आपण लॅक्टेशन एक्सपर्ट, तर त्यांना तेही ऑप्शन की बाय चान्स आधी आपला नाही झाला कॉन्टॅक्ट बेबी आणि ब्रेस्ट मिल्क साठी, तर तुम्ही लॅक्टेशन एक्सपर्ट कडे जा. तुम्ही डॉक्टरांशी 2-3 वेळा बोलून घ्या, डिमांड सप्लाय समजून घ्या की तुम्ही पाजणार तरच दूध येणार, जर तुम्ही बंद केलं तर दूध कमी येणार, तर तुम्ही आधीच गिव्हअप नका करू. म्हणजे त्यांना आधीपासून, नाहीतर थोडासा 2-3 दिवस नाही झालं की मग फॉर्म्युला फीड कडे वळतो, आणि ते चालू केलं तर ब्रेस्ट मिल्क कमी होतं. कारण की जर डिमांड असणार तर नाही, नॅचरल नैसर्गिक क्रिया ज्याला आपण, तर ते त्यांना आधीपासून जर रेडी असले तर ते प्रिपेअर असतात. म्हणजे कुठेतरी मानसिकरित्या मानसिकरित्या तयारी की जी गायनेकोलॉजिस्ट कडे जाऊन सुद्धा एवढी नाही होऊ शकत, ती पोस्टनेटल प्रीनेटल योगाच्या साह्याने ती संपूर्ण म्हणजे ही जी मातृत्वाची ही यात्रा आहे, सफर आहे, ही या दोन्हीच्या सहयोगाने खूप सहज होऊ शकते. आणि म्हणून कुठेतरी प्रीनेटल पोस्टनेटल योगा, ज्याला आपण मी मराठीमध्ये प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात योगा म्हणेन, याच्या व्यतिरिक्त तुम्ही जसं मगा म्हणाला न्यूट्रिशन, आणि न्यूट्रिशन बद्दल बोलण्यानंतर तुम्हाला आणखीन काही आमच्या व्ह्युअर्सला सांगायचं असेल तर न्यूट्रिशन म्हणजे आता 9 महिने तर असं आपण म्हणतो की 2 जीवाची बाई आहे खरं, पण 2 जीवा तेवढं आपल्याला खायचं नाहीये, राईट. तर कधी कधी असं आपण बघतो की प्रेग्नेंट झाल्यानंतर घरचे पण असं की जास्त खा जास्त, ते करून आपण वेट गेन करून काही अर्थ नाहीये. आपल्याला बॅलन्स्ड मील घेण्याची गरज आहे. बॅलन्स्ड मील म्हणजे काय असणार की आपले मॅक्रो न्यूट्रिएंट्स आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स. मॅक्रो म्हणजे काय येईल की आपला प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट, चांगले इसेन्शियल फॅट, आणि प्रोटीन म्हणजे तुमचा बॉडी वेट असेल मल्टिप्लाइड बाय 1.8 ग्रॅम आपल्याला पाहिजे प्रोटीन, तर तेवढा आपण कम्प्लीट करू शकतो. तर डेअरी प्रोडक्ट्स, पनीर, मूग डाळ, लेंटिल्स, आणि फॅटसाठी आपण ड्राय फ्रुट्स वगैरे घेऊ शकतो, घी. तर हे सगळं नॉर्मल प्रमाणात घेतलं तर बस. म्हणजे ओव्हर इटिंग करूनही हे नाही, आणि ह्या टाइमला कोणताही प्रकारचा डाएट की मी खूप वजन वाढवून घेईल, की मला आता वजन नाही वाढवायचं, प्रेग्नन्सी मध्ये खूप वाढून तरी पण मेंटल स्ट्रेस असतो, खूप स्ट्रेस असतो मुलींना. आणि पोस्टपार्टम मध्ये पण ते जम्प करतात की फटाफट आता झालाय बेबी, आता फटाफट डाएट कडे वळूया. पण डाएट ही बॅलन्स्ड असायला पाहिजे ना, कारण की रिकव्हरीसाठी पण कॅलरीज बर्न होतात. आता प्रेग्नेंट झाले तर कॅलरीज वापरण्यात येणार ना, म्हणजे बेबीला पण फूड जाणार, आम्हाला पण फूड. आता तिथं आपण काटकसर करून, आणि पोस्टपार्टम मध्ये पण कमी खाऊन अर्थ नाही. तर मायक्रोन्यूट्रिएंट्स तर डॉक्टर्स आपल्याला सफिशियंटली प्रोव्हाइड करतात, की जे पण व्हायटमिन डी वगैरे,
फॉलिक ऍसिड, आयर्न वगैरे ते सगळे देऊन देणार. आणि मॅक्रोन्यूट्रिएंट्स आपण घरी आपलं जे इंडियन डाएट हो ते आहे तर ते बेस्टच आहे. पण तेच आहे की फायबर वगैरे सगळं असायला हवं, भरपूर असायला पाहिजे, प्रोटीनची क्वांटिटी वगैरे. आणि कितीच वेळा आपल्याला बघायला मिळतं की मसल पेन वगैरे चालू होतो लास्टला, तर डॉक्टरकडे जाऊन ते प्रोटीन वगैरे साठी सप्लिमेंट्सही देतात. जर व्हेजिटेरियन्स असले तर प्रोटीनचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तर ते होलिस्टिक अप्रोच प्रीनेटल मध्ये पण आणि पोस्टनेटल मध्ये पण. पोस्टनेटल मध्ये पण ब्रेस्ट फिडिंग, फक्त ब्रेस्ट फिडिंग करून आपण 300-400 कॅलरीज लूज करतो पर डे. तर आपल्याला तेवढं जेवण पण चांगलं मिळायला पाहिजे की मी आणि बेबी आता 6 मंथ्स फक्त तुमच्या दुधावर राहणार आहे, तर दोघांची गरज पूर्ण झाली तर एवढी फुलफिलिंग चांगला न्यूट्रिशन. तर तेच आहे की ओव्हर इटिंग केलं तर ते जेस्टेशनल डायबिटीज वगैरेच आपण हे नाही, आणि हायपरटेन्शनचा प्रॉब्लेम. तर एकदम होलिस्टिक मॉडरेशन म्हणजे हठयोग तेच म्हणतात की मॉडरेशन मध्ये सगळं खा, की म्हणजे खूप जास्त पण नको आणि खूप कमीकडे पण आणि आपली बॅलन्स्ड आणि आपली प्रकृती बघ की आपल्याला काय जमते, आपल्या पोटाला जे आवडेल ते. म्हणजे कोणाच्या अनुभवावरनं जर कोणी म्हणालं की मी हे खात होते म्हणून मी फक्त गोड खात होते, नाही, मी 1-1 किलो मिठाई खात होते लास्ट महिन्यात, असं पण ते. तर होलिस्टिक तुमची प्लेट मॅक्रोन्यूट्रिएंट्स बॅलन्स्ड असायला पाहिजे. आणि मायक्रोन्यूट्रिएंट साठी तर आपल्याला सप्लिमेंट्स देतातच डॉक्टर. आणि तेच सप्लिमेंट स्पेशली पोस्टपार्टम मध्ये विदाऊट डॉक्टरांना विचारल्या आधी बंद नाही करायचे. ते तर सर्वात इम्पॉर्टंट. कारण की एक बाळ झालं की आपण सगळे औषधे बंद करतो आणि मग आपल्याला असं होतं की हे का दुखतंय ते का दुखतंय, तर आणखीन त्याच्यामध्ये डेफिशियन्सी निर्माण. आणि तेव्हा आपण घरातच असतो, आपण उन्हात जात नाहीये, फ्रेश एअर घेत नाही, आपण रुटीनचे काम करत नाहीये, तर तेव्हा जास्त म्हणजे आणि बिना डॉक्टरांना विचारून आपण बंद करून द्या. जसं मी आत्ता म्हटलं की खूप छान तुम्ही ही सगळी माहिती दिली आहे, पण तुम्ही जेव्हा क्लासेस घेता तेव्हा हे सगळं कसं स्ट्रक्चर, काय फॉर्मेट असतं? अच्छा, तर एका तासाची क्लास असेल तर आम्ही आधी स्टार्टिंगमध्ये तर नॉर्मल प्रार्थनानी स्टार्ट करतो आणि त्याच्यानंतर जेंटल मुवमेंट, जे मी म्हणत होते सूक्ष्म व्यायाम याकरिता की सिनोव्हिल फ्लुइड कमी होऊन जातं आपल्या जॉईंट्समध्ये. जो आपण म्हणतो ना की आपल्या गुडघ्यांचा तेल कमी झाल्यावर, तर ते प्रेग्नन्सीमध्ये ते थोडं कमी होऊन जातं प्रेग्नन्सीमध्ये. ते फिजिओलॉजिकल चेंज आहे, सगळ्याच प्रेग्नंट वुमनला होतं. तर हे सूक्ष्म व्यायामनी नंतर करणारे आसन मध्ये आपल्याला इंजुरी नाही व्हावी म्हणून आधी फक्त आम्ही हे सूक्ष्म व्यायाम घेतो, वॉर्मअप, राईट मायक्रोन्यूट्रिएंट्स वॉर्मअप वगैरे घेतो. त्याच्यानंतर आसन प्रॅक्टिस करतो. आसन प्रॅक्टिस झाली की मध्ये ब्रेक घेतो, थोडे आसन झाले की ब्रेक देतो ब्रीदिंग एक्सरसाइज करायला, की इनहेल थ्रू नोज, एक्झेल थ्रू माउथ. आणि हे त्याच्यासाठी पण प्रिपरेशन की जेव्हा लेबर स्टार्ट होणार तर कॉन्ट्रॅक्शन्सच्या टाइमला कसं तुम्ही ब्रीद इन. हो, तर ते आणि ब्रीदिंग एक म्हणजे ब्रीदिंगनी काय होतं की मसल्स रिलॅक्स्ड होऊन जातात. एकदा बॉडी रिलॅक्स झाली मग आपल्याला म्हणजे नेक्स्ट एक्सरसाइजला पण चांगलं. मग बाकीचे जे व्यायाम असेल, आता जे ट्रायमिस्टर आहे त्याच्या हिशोबाने व्यायाम. त्याच्यानंतर रिलॅक्सेशन घेतो की आता झाले तर रिलॅक्सेशन करून घेतात. जर थर्ड ट्रायमिस्टर मध्ये असेल तर स्क्वॉटिंग, जे आपण म्हणतो की स्क्वॉटिंग करून घेतो. आणि डक वॉक करायला जर त्यांची बॉडी अलाव करते तर मी त्यांना ते फ्रीडम देतो की तुम्हाला जेवढं करायचं त्यांना कम्फर्ट. मी काउंटिंग करणार 20 पर्यंत, तुम्हाला जी स्पीड पाहिजे, तुम्हाला जेवढं बसायचं, तुम्हाला हाताचा सपोर्ट घ्यायचा आहे, तुम्हाला मध्ये ब्रेक घ्यायचा आहे, कसंही करा. तर ते त्यांच्या हो. त्याच्यानंतर अल्टरनेट डेज एक दिवस अफर्मेशन्स असतात. अफर्मेशन्स की प्रेग्नेंट वुमन खूप कंप्लेनिंग असते की माझं हे दुखतंय, मला हे आवडत नाहीये. तर सर्वात आधी फर्स्टच अफर्मेशन असा असतो की मी खूप ग्रेटफुल आहे, की कृतज्ञ आहे की माझ्याकडे बेबी आहे, माझ्या निसर्गाने मला ही म्हणजे आणि तो बेबी हेल्दी आहे, तो ब्रीथ करतोय, तो स्वतःचं न्यूट्रिशन करून घेतोय आणि माझी बॉडी एवढी चांगली आहे, हेल्दी आहे की हे सगळं होत आहे माझ्यासोबत आणि आय एम कम्फर्टेबली डुईंग इट. तर ते सर्वात मोठं अफर्मेशन. मग नंतरची अफर्मेशन की माय माइंड अँड बॉडी इज गेटिंग रेडी टू डिलिव्हर नॅचरली. मग लेबरच्या टाइमला माझा आणि बेबीचं कोऑर्डिनेशन चांगला राहणार आहे की जेव्हा लेबर येईल तेव्हा बेबी पण पुश होणार. मग फिफ्थ अफर्मेशन असे असतात की खूपच इझी आणि शॉर्ट आपला लेबर प्रोसेस राहणार. मग त्याच्यानंतर की आमची ब्रेस्ट फिडिंग जर्नी खूप इझी राहणार. आपली चाइल्ड बर्थ रिकव्हरी, जी पोस्टपार्टम रिकव्हरी आहे ती चांगली राहणार.
आणि जेव्हा अफर्मेशन होत नसते तेव्हा व्हिज्युअलायझेशन म्हणजे तो प्रॉपर डे ऑफ लेबर. म्हणजे स्टार्टिंग फेजला आपण घरी आहोत, घरी आपण वॉक करतोय, आपण हिप रोटेशन्स करतोय, घरी जेवढं होऊ शकतो आपण डिस्ट्रॅक्टेड आहे, तर स्टँडिंग पोझिशनमध्ये आहे, आपण असं व्हिज्युअलाइज करतो की माझे स्टार्ट झाले आणि मी कसं बिहेव करणार, मी आरडाओरडा नाही करणार आहे, मी शांत राहणार आहे. आणि फर्स्ट स्टेज ऑफ लेबर घरी झालं तर चांगलं असतं की आपला वेळ निघून जातो. हॉस्पिटलमध्ये गेलो की आपण वेळ जात नाही, कुठेतरी सायकोलॉजिकल आजूबाजूचं कधी होणार हे खतम. हे मी आधीच गेले होते आणि आईला मी विचारत होती की आता हे कधी संपणार आहे. आई बोलती की आता हे दुखत आहे, त्याच्याहून जास्त दुखणार मग संपणार तुझं लेबर. तर फर्स्ट स्टेज ऑफ लेबर घरी, सेकंड स्टेज ऑफ लेबर हॉस्पिटलमध्येही आपण स्टँडिंग पोझिशन. त्यांना हेही व्हिज्युअलाइज करायला लावते की नर्सच्या सोबत किंवा डॉक्टर सोबत आपण खूप कोऑपरेटिव्ह आहोत. कारण की आपण बघतो की ते चेक करतात, आता ते वजायनल चेक करणार, तर आई एकदम घाबरून जाते की आणि मसल्स, आणि घाबरलं, लिप्स बंद केले की मसल्स टाईट होतात आणि जास्त त्रास होतो. आपण कमर उठवतो आणि जास्त पेन होतो. तर त्यांना ते आधीपासूनच रेडी होऊन की तुम्हाला ते होणार, पण तुम्ही जर रिलॅक्स होणार तर कमी दुखणार. तर हे त्यांना आधीपासूनच व्हिज्युअलाइज की आम्ही रिलॅक्स्ड आहे, डॉक्टर जे म्हणतात आपण कोऑपरेट करतोय. कारण की तिचं जर गडबड झाली तर तेही थोडे चिडचिड, कारण की त्यांच्यासाठी तर मल्टिपल डिलिव्हरीज असते, आपली ही पहिली डिलिव्हरी असते, तर ते त्यांना काही नुकसान नाही, आपल्याला आपण थोडे लो होऊन जातात. कारण की माझी एक मैत्रिणीची केस होती आणि तिचा नॉर्मल डिलिव्हरी आणि ती खूप थकून गेली होती. तर ते नर्सेस डिस्कस करत होते की हे एवढ्या नाजूक मुलींना कशाला डिसाईड करायचं नॉर्मल डिलिव्हरी, तुम्ही तर सी सेक्शनच करून घ्या. ते आपसमध्ये बोलत होते, पण त्याच्यामुळे ती आईची मोराल खूप डाऊन झाली होती. तर कुठेतरी स्वतःला इमोशनल स्ट्रॉंग आणि त्याचबरोबर पेशन्स. तर आणि ते आता आपण जर असं गडबडलो तर ते आजूबाजूचे लोक आणि नर्सेस वगैरे ते तर आता त्यांच्या आपण समोरच्याला तर बदलू नाही शकत, पण स्वतःला तसं तयार तेव्हा तिची आई ते नर्सला सांगितलं की ती एवढं सफर करते, तुम्ही असं तिच्या समोर नको बोला. तर तिला अचानक असं झालं की ओके आय कॅन डू इट, आता मी दाखवणार. हो, तर ते आई नाही म्हणाली असती तर तिचा मॉरल डाऊन झाला होता. तर हे आता त्यांना तर चेंज नाही करत, तर आपणच जर त्यांच्याशी कोऑपरेट केलं तर ते थोडं वातावरण थोडंसं असं असतं की ओके, आणि तेही खुश असतात की कारण की माझे स्टिचेसच्या टाइमला जे वजायनल स्टिचेस असतात ते माझे लेबर कॉन्ट्रॅक्शन्स एवढे पेनफुल होते की नंब झाली होती माझी बॉडी. आणि ते स्टिचेसच्या टाइमला मला काही अवेअरनेसच नव्हती की काय होतंय. तर मी एवढं सपोर्ट, म्हणजे मी ऍक्च्युली काही रिॲक्टच नाही केलं. तर ती नर्सेस एवढी हॅपी होती की बापरे हिने तर किती चांगल्यापेक्षा करून घेतलं, नाही तर किती त्रास देतात मुली. तर मला ते रिअलाइज झालं की त्यांच्यासाठी खूपच ओव्हरवेल्मिंग काम असतं आणि ते आपल्याला नर्वस करू शकतं हे इम्पॉर्टंट टाइमला. तर ते त्यांना आधीपासूनच आपण व्हिज्युअलायझेशन करायला. आणि त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे प्राणायाम. तर अनुलोम विलोम, भ्रामरी, नादानुसंधान, ओमकार जाप, हे त्यांना ब्रीदिंग साठी पण खूप हेल्पफुल. तर त्यांना एक काइंड ऑफ मेडिटेशन असतं ना की आपण उच्चारण, एक्झेलेशनच्या बरोबर आपण उच्चारण करतोय. तर जसं आपण उच्चारण करणार तर व्हिज्युअलाइज करायचं की ओम फॉर्म होतोय, ते एक मेडिटेटिव्ह स्टेट होऊन जाते. तर ते क्लासचं 7-8 मिनिट तेच असतं, स्पिरिच्युअल आधार. हो, खूपच इम्पॉर्टंट. आणि लास्ट मध्ये मी एक छोटीशी प्रेयर घेते की मूलाधार चक्राच्या डायटी जो आहे, मूलाधार चक्र आपला रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, तर गणेशा आहे, तर त्यांची स्मृती करा आणि तुम्ही थँक्यू म्हणा की आपल्याला एवढी हॅपी हेल्दी बॉडी दिली की ज्याच्यामध्ये आपला बेबी ग्रो करत आहे, सर्व्हाइव्ह करत आहे. आणि आम्हाला अजून जास्त आपण लाईक प्रॅक्टिकली जसे प्रे करतोय की प्रे करून असं अजून मागा देवाकडून की ते आपल्याला अजून ज्यादा स्ट्रेंथ आणि स्टेबिलिटी देव की ह्या पुढच्या वीक्समध्ये या किंवा मंथ्समध्ये आपल्याला सगळं नॉर्मली नॅचरली आपण आपल्या बेबीला ह्या वर्ल्डमध्ये वेलकम करू शकू. तर ती एक प्रार्थना करण्याचे काय होतं की आपण सरेंडर करून घेतो की मी माझं ट्राय करत आहे, आता तू बघ की काय. सरेंडर करतो आणि एक विश्वास निर्माण होतो की आपल्या बरोबर एक कुठली तरी अदृश्य शक्ती आहे आणि मी माझे प्रयत्न केले आहेत, आता पुढचं तू बघ. कारण की ते सरेंडर करणं पण इम्पॉर्टंट आहे. कारण की मी खूप सारी मुलींना हे बघितलं की ते खूप प्रिपेअर करतात आणि जर सी सेक्शन झालं तर त्यांना अचानक असं होतं की कसं काय मला सी सेक्शन. बट इट्स ओके. कधी कधी काही
काहीतरी आणि ते कॅरी फॉरवर्ड होतं पोस्टपार्टम मध्ये अच्छा, की मला नाही मी एवढं केलं तरी मला नाही झालं सगळं सायकोलॉजिकल कुठेतरी. पण कधी कधी काही गडबड होती, बेबी कधी शी करून घेईल बरोबर पोटामध्ये किंवा ते नाळ किंवा मदरचा बीपी, ब्लड प्रेशर, हार्टबीट कमी. तर तेव्हाच्या तेव्हा ते एका तासामध्ये तर जे आपण आणि आपल्या बेबीसाठी बेस्ट आहे हे ईश्वरात ते होऊन दे. बरोबर. तर बस एवढं ते सरेंडर पण मला असं वाटतं की जरुरी आहे की पुढचं तू जे करणार ते बरं आहे माझं. म्हणजे कुठेतरी प्री आणि पोस्ट नॅटल जे आहे योगा ते एकतऱ्हेने एखाद्या परीक्षेची जी पूर्वतयारी आपण करतो की आणि मग आपल्याला ती भीती नसते परीक्षा देताना की काय रिझल्ट येणार आहे. आपण कॉन्फिडंट असतो की मी इतकी छान तयारी केली आहे, नक्कीच माझा रिझल्ट चांगला येणार आहे, माझी परीक्षा चांगली होणार. तर ही 9 महिने सुद्धा ही सगळी तयारी त्या दिवसाच्या त्या परीक्षेकरता इम्पॉर्टंट परीक्षा आहे लाईफ मध्ये. अगदी बरोबर आहे. तर या योगच्या माध्यमातून त्या परीक्षेला सामोरी जाण्याची शक्ती त्या स्त्रीमध्ये मानसिक, शारीरिक सगळ्या भावनात्मक सगळ्या रूपाने तयार होते. हेच मला वाटतं तुमचं आपल्या संपूर्ण बातचीतचा हाच एक सार असेल की त्या दिवसाच्या त्या परीक्षेकरता तयारी. एक वर्षाचा फेस एकदम फ्रेंडली एन्व्हायरमेंट, म्हणजे की तू मला काही सांग, मी तुला काही म्हणजे प्रॉब्लेम सांग, माझ्याकडे जेवढी नॉलेज असेल मी शेअर करते, नाहीतर आपण डॉक्टरकडे जाऊ. म्हणजे त्या स्त्रीला पूर्णपणे ती सशक्त करतं मानसिकरित्या, शारीरिकरित्या. त्या सगळ्या परिस्थितींना सामोरी जाण्याचं तिच्यामध्ये तो संयम सुद्धा निर्माण होतो की आणि ते कॉन्फिडंट पण होतात की नाही करू शकणार. खूप खूप छान माहिती दिली आहे चेतनाजी. वेगळा विषय होता, कारण सर्वसाधारण लोक योग बद्दल म्हटलं की मग प्राणायाम, आसन याच्याबद्दल बातचीत करतात. हा एक नवीन विषय, पण अलीकडे परत बऱ्याच लोकांना माहिती पण आहे या विषयाबद्दल आणि इम्पॉर्टंट पण आहे. खूप छान माहिती दिली. SR टाइम मराठीला तुम्ही एवढा वेळ दिला त्याच्याकरता SR टाइम मराठीतर्फे तुमचे खूप खूप आभार. आणि इतकी छान माहिती दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. आजचा हा कार्यक्रम आता आम्ही इथे समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. नमस्कार.